भोकर बल्दिया के इंतखाबात में कांग्रेस ने 22 उम्मीदवारों को मैदान में उतारा है। वहीं भोकर तालुके के सदर बल्दिया के ओहदे के लिए संदीप गोविंदराव कुंडलवाड़ को टिकट दिया गया है। नांदेड़ जिला एमपी रविंद्र चौहान ने मीडिया से बात करते हुए कहा कि भोकर से कांग्रेस की जीत के बाद भोकर के तरक्याती कामों को अव्वलीन तरजीह दी जाएगी। माझं नाव संदीप गोविंदराव कुंडलवार। मी माझ्या कुटुंबाचा वारसा जपत आज मी नगराध्यक्ष या पदासाठी उभा टाकलेला आहे। 11 प्रभाग असून भोकर शहरामध्ये मी विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांना तोंडापुढे जाणार आहे की हे मी विकास करून दाखवेन। पक्षश्रेष्ठींना पण विनंती केलं होतं, पण काही पक्षश्रेष्ठींनीच निर्णय घेतल्यामुळे हे आम्हाला युती झाली नाही। गड हा अगोदरपासून काँग्रेसचाच होता। चव्हाण साहेब गेल्यापासून भोकर हे अगोदरही काँग्रेस में आहे, आताही काँग्रेस में राहील। आदरणीय खासदार साहेबांच्या रूपामध्ये आम्ही डेव्हलपिंग करणारच आहोत। त्यांच्या पूर्ण निधीचा उपयोग करून आम्ही विकास कामांना प्राधान्य देणार आहोत। नगर परिषद निवडणूक ही गेल्या 2014 ला झाली होती, नंतर ती 19 मध्ये संपली होती। नंतर कोरोना काळामुळे ही इलेक्शन होऊ शकली नाही। तर हे आज या घडी 2025 मध्ये काही विकास कामे आतापर्यंत राहिलेलीच आहेत। नळाला स्वच्छ पाणी, फिल्टर पाणी, तसेच शिक्षणाचा दर्जा। भोकर शहरामध्ये 2009 मध्ये प्रस्ताव होता उर्दू अंगणवाडी, मराठी अंगणवाड्या हे कुठल्याच प्रस्ताव मंजूर न करता ते आजही जिल्हा परिषद मार्फतच चालतात। हे आम्ही विकास करू, नगर परिषद मार्फत करूया। आदरणीय खासदार साहेबांनी तसेच पप्पू पाटील कोंडेकर साहेबांनी, जिल्हा अध्यक्ष साहेबांनी जे मुळात काँग्रेस पक्ष जो आहे सर्वसामान्याचा पक्ष आहे, सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा पक्ष आहे। कुठलाच जातीभेद न करता साहेबांनी तिकीट वाटप केलंय। तसेच जो पक्षासाठी झटला लढला त्यांना हे तिकीट देण्यात आले। हे विनाकारण विरोधकांचाच आरोप आहे। आपके जरिए मैं आज सुन रहा हूं की हे तुमच्याकडूनच ऐकत आहे। सर्व जनतेला माहित आहे भाजप पक्षाची बी टीम कोणता पक्ष आहे। काँग्रेस आहे सरळ सरळ चलणारा पक्ष आहे। कांग्रेस जीत पाएंगे सर, क्या लगता है? आमचं पूर्ण बहुमत येईल, याच्यात कुठलं दुमक नाही। नगराध्यक्ष तर मी येणारच। आमचे सीट 22 येतीलच। इलेक्शन में जो अभी तक म्हणजे आजपर्यंत एमआयएम पक्ष हा नव्हता। जसे साहेब बीजेपीत गेले तर आज एमआयएम पक्ष भोकर तालुक्यामध्ये हजर झालाय। सर्वांना माहित आहे पक्षाबद्दल, बीजेपी पक्षाबद्दलही माहित आहे, एमआयएम पक्षाबद्दलही माहित आहे त्यांचं काय काम आहे। जाती जातीत भांडणे लावणे हे त्यांचं काम आहे। आम्हाला कुठलाही फरक पडणार नाही। भोकरची जनता ही सर्व ओळखून आहे, त्या असल्या थाराला जनता जात नाही, आमच्या सोबत आहे, हे आम्हाला अभिमानाने गर्व आहे। मी सर्व युवांना माझ्यातर्फे मी अशी विनंती करतो व माझ्या पक्षांतर्फे मी विनंती करतो की मतदानाचा हक्क बजवा आणि जास्तीत जास्त मतदान करावं हीच विनंती करतो। हम विकास के मुद्दों पे ये इलेक्शन लड़ेंगे। क्यों तो भोकर शहर जो ऐसा है कि यहाँ पे शिक्षण शाळेचा कुठलाही दर्जा नाही, लाईट, सोलार लाईट जिथं ज्यांचे घर मोठे आहेत त्यांच्याकडेच आहेत, गरिबांच्या वस्तीमध्ये कुठलीच लाईट नाहीये। पाण्याचा प्रश्न, नगर परिषद मध्ये कुठलाही पैशाशिवाय काम होत नाही। आम्ही ते फ्री कॉस्ट आम्ही करू। 100% जितवण जनताच आमच्या सोबत आहे आणि आम्ही विकासांचंच काम करू। आतापर्यंत 15 वर्षापासून कुठलाच विकास झालेला नाही। याच मुद्द्यावर आम्ही 100% कांग्रेस पक्ष जीततोय हे आम्हाला भरोसा है। शहर का रिजल्ट को देख के बीजेपी ये कह रही है कि जिले के तमाम नगर परिषद और नगर पंचायत के चुनाव बीजेपी जीतेगी। इस पे क्या कहना? जे राज्याचा मुद्दा आहे हे आमच्या भोकर शहराचा विकास काय असते हे आम्ही करून दाखवणार आहोत। ज्यामुळे आमच्यावर विश्वास जनता करेल आणि आम्ही जितून येऊ।